हरी पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवळी, कृपाळू तातडी होता वेळ. मागील परिहार पुढे नाही क्षीण, झालिया दर्शन एक वेळा. वाट पाहे उभा भेटीची आवळी, कृपाळू तातडी होता वेळ. तुका म्हणे निधी आणि काचे हाती, तुका म्हणे निधी आणि काचे हाती. बैसला तो चित्ती निवडेना, वाट पाहे उभा भेटीची आवळी, कृपाळू तातडी होता वेळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वसंत ज्ञानाचे सागर भक्तीचे आगर वैराग्याचे मृतिमंत पुतळे देहू निवासी असे असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा सर्वांच्या जन्म मरणाचा सोडा साजरा करणारा अभंग, हिताचा मार्ग सांगणारा अभंग आजच्या या चिंतनासाठी निवडलेला आहे. जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराया बोलतात, जो या इहलोकामध्ये जन्माला आला आहे, जो व्यक्ती, जो मनुष्य हा उपदेश हे कडवड्याचं सांगणं पशु पक्ष्याला नव्हे तर मानवाला हिताचा मार्ग सांगतात तुकोबाराय फार मोठ्या अट्टहासाने आणि कडवड्याने. तुकोबाराया बोलतात, अरे तुम्ही आपण या मनुष्यरूपी बाजारात आलो, या इहलोकामध्ये आलो. आणि मनुष्य जन्म घेऊन तुम्ही आपण जन्माला आलो, कारण मनुष्य जन्म मिळणं एवढं सोपं नाही. मनुष्य जन्म मिळण्यासाठी फार मोठं सुकृत पाहिजे. नातराया सुद्धा बोलतात, बहुती सुकृती जन्मलासी नरा. मग या इहलोकाला आल्यानंतर काय करावं? देव तू सोयरा करी बापा, बहुती सुकृती नरदेह लादला. बहुत सुकृताने पुण्याने तुम्हा आपल्याला हा नरदेह लादला किंवा लाभला. बहुत सुकृती नरदेह लादला, पण भक्तीविने गेला अधोगती. तुम्ही जर भक्ती नाही केली, उपासना जर कधी नाही केली, तर तुम्हाला अधोगतीला जावं लागेल. म्हणजे या इहलोकामध्ये जन्माला आल्यानंतर जो हिताचा मार्ग आहे, कुठला मार्ग?
अगोदर तर जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, हा नरदेह दुर्लभ आहे. अनेक ठिकाणी संतांच्या पुराव्यानुसार बोलायचं झालं तर ते असं, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ रे दुर्लभो संसार तुम्ही का नेना, आहार निद्रेसाठी दवडिता मनुष्यपणा. दुर्लभ रे दुर्लभ 3 वेळा सांगितलं. किती दुर्लभ आहे, फार मोठा दुर्लभ आहे. 4 खाणी 84 लक्ष घेऊन फिरत फिरत तुम्ही आपण या नरदेहाला आला. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मनुष्य देहा, मग लागे वारा मनुष्य देहा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मनुष्य देहाचा. एवढा दुर्लभ असणारा नरदेह तुम्हा आपल्याला मिळाला. आणि तो कुठं मिळाला? भारतासारख्या श्रेष्ठ देशामध्ये, पवित्र देशामध्ये, पवित्र भूमीमध्ये तुम्हा आपल्याला हा नरदेह मिळाला. कारण भारत सामान्य देश नाही. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती. भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुम्हा आपल्याला जन्म मिळाला. कारण हा भारत देश कोणाचा आहे? भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए. और मरने के बाद हमारी अस्थियों को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, बोलो भारत माता की जय. मला बोलायचं असं आहे की हा नरदेह दुर्लभ आहे आणि भारतासारख्या देशामध्ये तुम्हा आपल्याला जन्म मिळाला, भाग्य आहे. नव्हे नव्हे भारतामध्ये तर तुम्हा आपल्याला जन्म मिळाला, पण आपलं पुन्हा एक भाग्य आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्हा आपल्याला हा नरदेह मिळाला. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्ञानोबाराया, तुकोबाराया आदी करून अनेक संत मायबाप जन्माला आले आणि आजही त्यांचं अस्तित्व या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे. त्यांच्या चरणरजाने पवित्र झालेली ही महाराष्ट्र भूमी आहे. म्हटले माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबारायानंतर वैकुंठ नाही, बालगंधर्वानंतर गाणं नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, मेघानंतर औदार्य नाही, कर्णानंतर उदारता नाही, रामासारखा मुलगा नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, कौसल्यसारखी माता नाही, साधूनंतर कृपा नाही, आईनंतर प्रेम नाही आणि या मानव देहानंतर दुसरा कुठलाच चांगला नरदेह नाही. म्हणून कडवड्याचं संतांचं हात जोडून पाया पडून तुम्हा आपल्याला कडवड्याचं सांगणं आहे. का हे सांगण्याचं फक्त धाडस फक्त संत करतात. म्हणून संतांचे उपकार आहे, संत करतात अथवा आई वडील करतात. पण संतांना आईबापांची उपमा दिलेली आहे. केली उपकार सांगू मी काय, बाप न करी वो ऐसी माय. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवर्ण.
जे संतांना मायबापाची उपमा दिली, जे उपकार आपल्यावरती आई वडील करू शकत नाही ते उपकार संतांनी आपल्यावरती केले. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी वोयसी माय, बाप न करी वोयसी माय. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी व ऐसी माय. एवढे संतांचे उपकार आपल्यावरती आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आपल्याला सांगतात की रे बाबा, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला, व या महाराष्ट्राच्याच भूमीमध्ये भूवैकुंठ पंढरी आहे. भूवैकुंठ पंढरी आहे कारण पंढरी म्हणजे सामान्य नाही. चक्रावरती बसलेली, भगवान विष्णूच्या चक्रावरती बसलेली ही महान भूमी म्हणजे पंढरी आहे. आणि या पंढरीचं महात्म्य काय सांगावं तुम्हाला. जो पंढरी क्षेत्रामध्ये गेला त्याच्या 42 कुळांचा उद्धार झाला, त्यांच्या पूर्वजाचा उद्धार झाला. एवढं मोठं महात्म्य या पंढरी क्षेत्राचं आहे. का? ज्या वेळेला जगात कुठंच काही नव्हतं त्यावेळेला पंढरपूर होते. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ज्या वेळेला या भारताच्या या पृथ्वीवरती या यहलोकामध्ये कुठंच पोषणी माता नव्हती, गंगा नव्हती, त्यावेळेला चंद्रभागा होती. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. असे जे पंढरीचं वर्णन सांगितलेलं आहे. अनेक पंढरीच्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर या जीवाचं कल्याण आहे. कारण असा देव जगाच्या पाठीवरती तुम्हा आपल्याला कुठंच दिसणार नाही, मिळणार नाही. असा जगाचा मालक विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. असा ब्रह्मांडाचा चालक तो केवळ भक्तासाठी विटीवरती उभा राहिला. पुंडलिकाच्या भावार्था झाला गोकुळीवनी येता, निज भक्ती भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. उभा भाविकासाठी विठू हा, उभा भाविकासाठी. उभा हा भाविकासाठी म्हणजे जगाचा बाप हा भाविकांसाठी, तुमच्या आमच्यासाठी विटेवरती उभा आहे, कट्टेवरती हात आहे. तो जगाचा बाप आहे. आणि अनेक महात्म्य या पंढरीचं बोलतात. पंढरी संतांचं माहेर घर आहे. पंढरी माझे माहेर साजणे, ओविया कांडणे गाऊ गीते. पंढरी क्षेत्रामध्ये काय आहे हो म्हटले, पंढरी क्षेत्रामध्ये संत आहे, संत आहे, देव आहे, चंद्रभागा आहे, बंधू पुंडलिक राय आहे. आणि पंढरी क्षेत्रामध्ये आणखी काय नामघोष आहे. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटीवरी देव कोठे. ऐसे संत जन, ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांगा कोटी. जन्म नाही रे आनिक, जन्म नाही रे आनिक. तुका म्हणे तुका, तुका म्हणे माझे भाग, जन्म नाही रे आनिक. म्हणून सदा साधू संतांनी कळवळ्याने सांगतात की अरे बाबा, ऐसा नामघोष सांगा कोठे.
ऐसे संत जन ऐसे हरीची दास ऐसा नाम गो सांगा कोटे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. पंढरी निर्माण केली देवी जगाच्या बापाने. या भोळ्या भाविकासाठी, या भोळ्या वारकऱ्यांसाठी पंढरी निर्माण केली केवळ तुमच्या आमच्या उद्धारासाठी. मग तुमचं आमचं कर्तव्य ते या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपलं सार्थक कशामध्ये आहे? सार्थक केव्हा होईल? जन्म मरणाचा सोहळा साजरा केव्हा होईल? तुका म्हणी जन्म आल्याचे सार्थक अन विठ्ठलची एक देखल या. विठ्ठलाला डोळ्याने बघणे, विठ्ठलाचं दर्शन घेणे, विठ्ठलाच्या पंढरीत जाणे, त्यावेळेला या मनुष्य जन्माचं सार्थक आहे. तो फार मोठा कनवाळू आहे, कृपाळू आहे, कृपेचा सागर आहे. भक्ताची वाट पाहतो, आतुरतेने वाट पाहतो जगाचा बाप. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. भक्ताची वाट पाहणारा जगाचा बाप आहे. कारण देव आणि भक्ताचा अतूट प्रेमाचा संबंध आहे. पण तुकोबाराय बोलता की या जन्मामध्ये आल्यानंतर पंढरी बघा. कारण तुम्हा आपल्याला संतांनी सांगावं, अरे हजारो कामं राहू द्या, आणि खरा जो भक्त आहे त्याचे हजारो कामं बाजूला राहू देतो. शेतकरी राजा वारकरी आहे. शेती पेरायची वेळ असते, पण पंढरीची वारीचीही वेळ त्यावेळेला आहे. त्याला संकट पडलं. इकडं आपण वारीला जर कधी गेलो तर पेरणी राहील, आणि इकडे आपण शेतात राहिलो तर जगाचा बाप नाराज होईल. त्याचं ब्रीद वाक्य आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. म्हणून असा जो निष्ठावंत वारकरी आहे, जो खरा वारकरी आहे, लाखो कामं बाजूला सरतो आणि जगाच्या बापाच्या पंढरीच्या वाटेनं वाट चालत तो पंढरी क्षेत्रामध्ये येतो. संपदा सोहळा नावडी मनाला लागला टकडा पंढरीचा. याला निष्ठावंत वारकरी म्हणतात, याला निष्ठावंत संत म्हणतात. म्हणून तुम्हा आपल्याला कडवड्याने सांगतात की रे बाबा, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक अन विठ्ठलची एक देखल या. तुम्ही या मनुष्यरूपी जन्मामध्ये आले, या इहलोकामध्ये तुम्ही आपण जन्माला आलो, तर मग एक करा. तुम्हाला माझी कडकडीची विनंती आहे, एकदा तरी पंढरीला जा. म्हणून तो तुकोबाराय बोलतात, पंढरीसी जारी आल्यांनो संसारा. पंढरीसी जारी आल्यांनो संसार आहे. या संसारामध्ये आले ना तुम्ही, संसार त्याला म्हटलं पुनरपी जननम पुनरपी मरणम इह संसारी कलदुस्तारे कृपया पारी भजे मुरारी. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, याला संसार म्हटलं. आपण करतो तो प्रपंच, आणि जन्म मरण याला संसार म्हटलं. जन्माला आले ना, जन्मरूपी संसारामध्ये तुम्ही आले तर पंढरीशी जा. एक वेळ पंढरीशी जा रे आल्यांनो संसारा. फार मोठं कडकडीचं आग्रहाचं बोलणं जगद्गुरु तुकोबारायचं आहे. पंढरीशी जा आल्यांनो संसारा. का तर तो दिनाचा सोयरा विटेवर उभा राहून तुमची वाट पाहतो. दिनाचा सोयरा पांडुरंग तुमची वाट पाहतो. जगाचा बाप, माझा भक्त आता येईल. एवढी वाट उताविळेपणाने पाहतो. वाट पाहि उभा भेटीची आवडी. त्याला आपल्या भेटीची आवड लागली. खऱ्या भक्ताची आवड, भेटीची आवड त्याला असते.